नमस्कार. आज आपण बघणार आहे पात्रीची भाजी, जी रानभाजी आहे. तर मी ती निवडून, धुवून, चिरून घेतलेली आहे. तिला आपल्याला उकडून घ्यायची आहे. तर मी गॅसवरती भांडं ठेवून त्यात पाणी ठेवलेलं आहे. चिरलेली भाजी घालून घेऊया. तूर डाळ घालूया. तुम्ही कोणतीही डाळ घालू शकता. मी तूर डाळ घातलेली आहे. प्लेट झाकून ठेवूया मिक्स करून. एक 10 मिनटं आपल्याला तिला उकडून घ्यायची आहे. मी तशीच चिरून फोडणी घालत नाही. आम्ही अशीच उकडून घेऊनच फोडणी घालतो. तर भाजी आपली उकडलेली चाळणीत एका काढून घेऊया सगळी. भाजी थंड होईपर्यंत आपण कांदा चिरून घ्यायचा आहे आपल्याला. मी 2 छोट्या म्हणजे कांदे आहेत ते चिरून घेणार आहे बारीक असे. कांदे चिरून झाल्यानंतर आपल्याला ती पात्रीची भाजी आहे ती पिळून घ्यायची आहे. सर्व भाजी पिळून घेऊया. तर भाजी आपली पिळून झालेली आहे. आता गॅसवरती मी भांडं ठेवलेलं आहे. ज्या भांड्यामध्ये मी भाजी उकडून घेतली होती त्याच भांड्यात मी फोडणी घालणार आहे. तेल गरम झालेलं आहे. कांदा घातलेला आहे मी. कांदा आपला भाजल्यानंतर घालायची अर्धा चमचा हळद व 1.5 चमचा मी चटणी घातलेली आहे. मिक्स करून घेऊया व पात्रीची भाजी त्यामध्ये घालूया. चवीनुसार मीठ. मिक्स करूया. पाणी घालायची अजिबात गरज नाही आहे. मिक्स झाल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला प्लेट झाकून एक 2 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला. गॅस मी बारीकच ठेवलेला आहे. तर भाजी आपली तयार झालेली आहे. मी पात्रीच्या भाजीबरोबर ज्वारीची भाकरी केलेली आहे. काळ्या घेवड्याची आमटी आणि भात. तर असं आमचं जेवण आहे आजचं. तर माझी ही रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू असंच नवीन एका रेसिपीमध्ये. व रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.